मी कुलकर्णी MB दहकवटेकर प्रशाला पंढरपूर. इयत्ता 6वी, विषय इतिहास, पाठ क्रमांक 2. पाठाचे नाव इतिहासाची साधने. त्यामध्ये भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी. तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तूची यादी तयार करा. आता आपल्या घरामध्ये ज्या जुन्या काही वस्तू आहेत त्या वस्तूचा आपला परिचय असेलच. अशा वस्तूंची यादी आपण तयार करायची. तुमच्या परिसरातील, गावातील एखाद्या जुन्या वास्तू माहिती गोळा करा. तर आपलं गाव असेल, गावाच्या परिसरामध्ये किंवा गावातील काही जुने वाडे असतील, मंदिर असतील, याची माहिती आपण गोळा करू. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. आपल्या आजोबांनी, पणजोबांनी, वाडवडिलांनी ज्या काही वस्तू वापरल्यात त्या अजून अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडलेले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. यामध्ये चालीरीती असतील, परंपरा असतील, लोककला असतील, लोकसाहित्य असेल, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. आणि या सर्वांना आपण इतिहासाची साधनं असं म्हणतो किंवा या साहित्याचा आपण वापर करतो. इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत. त्यामध्ये भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. आता सांगा भाऊ, यामध्ये किल्ले, लेणी, स्तूप या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात. याशिवाय अजून कोणकोणत्या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात? या ठिकाणी मणी, किल्ले, स्तंभ, स्थळे, गुहा अशी सुद्धा भौतिक साधनं असू शकतात. भौतिक साधने दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. म्हणजे रोज आपण जीवन जगत असताना रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपण वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. म्हणजे त्या काळामध्ये ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या वस्तूवरून आपण अनेक प्रकारची माहिती गोळा करू शकतो, पुरवू शकतो. पुरातन वस्तूमधील खापराच्या तुकड्याचे आकार, खापर म्हणजे जी काही माती असते त्या मातीपासून भांडी बनवलेली असतात. ती भांडी किंवा ती खापराचे तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. म्हणजे ती नुसती भांडी नाहीत, तर त्या भांड्यावर म्हणजे जो रंग दिलेला आहे, त्या भांड्यावर कोरीव नक्षी काढलेली आहे, त्या भांड्याचा आकार आहे, या सगळ्यावरून आपण एक अंदाज बांधत असतो की ही वस्तू कोणत्या काळातील असावी, असा आपण अंदाज बांधतो. दागदागिने, इतर वस्तूवरून
मानवी समाजाच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते. म्हणजे दागदागिने असतील किंवा वस्तूवरून मानवाचे असणारे परस्पराशी संबंध याचीसुद्धा माहिती या ठिकाणी मिळू शकते. धान्य, फळांच्या बिया, प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. जे धान्य रोजच्या आहारामध्ये असतं, तसंच फळं असतात, त्या फळांच्या बिया, जे प्राणी, त्या प्राण्यांचे अवशेष किंवा हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घराचे आणि इमारतीचे, आता ज्या त्या काळामध्ये घरांचे बांधणी किंवा पद्धती वेगळ्या होत्या, त्या त्या काळामध्ये इमारतींचे, घरांचे जे अवशेष सापडतात याविषयी नाणी, मुद्रा सापडतात. या सर्वांच्या साहाय्यानं मानवी व्यवहाराची माहिती होती. ही सगळ्यांची मदत घेऊन यामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा आहेत त्याची माहिती या ठिकाणी मिळू शकते. या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्याचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधनं असतात. म्हणजे या वस्तू असतील किंवा वास्तू असतील यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. या ठिकाणी माहिती आहे का तुम्हाला, धान्याचे कण फार काळ टिकत नाहीत, त्यांना कीड लागते, त्याचा भुंगा होतो. पाठीमागच्या काळामध्ये धान्याचं पीठ करण्यापूर्वी धान्य काय करायचे, भाजून घ्यायचे आणि मग ते भरडत असत. म्हणजे जात्याच्या साहाय्यानं बारीक करत असत आणि धान्य भाजताना त्याचे काही कण, लहान लहान तुकडे असतील, जर अधिक भाजले असतील आणि ते जळले असतील तर ते टाकून दिले जात. असे जळके कण जर वर्षानुवर्षे टिकून राहतात, ते उत्खननात सापडतात. म्हणजे पुन्हा जर कुठं जुने बांधकामं असतील, इमारती असतील, यामध्ये जर कधी खोदकाम केलं तर अशा प्रकारचे हे कण किंवा लहान लहान तुकडे त्या ठिकाणी सापडतात. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असतात. ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते. जर आपण त्याची प्रयोगशाळेमध्ये तपासणी केली तर ते कण कोणत्या धान्याचे आहेत हे आपल्याला समजू शकतं. खाली चित्राच्या रूपामध्ये आपल्याला नाण्याचं चित्र दाखवलेलं आहे. त्यानंतर इकडं खापराचा तुकडा, त्याचं चित्र आहे. दागिन्याचं चित्र दाखवलेलं आहे. भांड्याचं चित्र आहे. यावरून आपण माहिती घ्यायची. माहिती आहे का तुम्हाला, मंदिराच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुजपत्रे इत्यादीवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनात. तर मंदिर, आपण आजही प्राचीन मंदिरं बघतो, या मंदिराच्या शिलालेखावरती, भिंतीवरती किंवा जे लेण्या आहेत त्या लेण्या जर पाहिल्या इतिहासकालीन तर त्या लेण्या असतील किंवा भिंती असतील. शिळा म्हणजे लांब लांब दगडाच्या शिळा असतात, दगड असतात, किंवा ताम्रपट किंवा भांडी किंवा कच्च्या विटा आपण म्हणतो, ताडपत्रे असतील, भुजपत्रे असतील, झाडाच्या पानं असतील त्यापासून इत्यादी कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनात होतो. या चित्रामध्ये काही आपल्याला ताम्रपट दाखवलेला आहे. तांब्याचा पत्रा त्याच्यावरती लिहिलेलं दाखवलेलं आहे. शिलालेख आहे या ठिकाणी. या शिलालेखावरती काही कोरलेलं दाखवलेलं आहे. त्यानंतर लिखित साधने. अश्मयुगातील माणसाने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत. अश्मयुगातील माणसावरून
त्या जीवनामध्ये जे काही प्रसंग आले असतील किंवा त्यांच्या ज्या काही भावना असतील, ह्या भावना त्यांनी चित्रातून व्यक्त केल्या. हजारो वर्ष उलटल्यानंतरही माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. हजारो वर्ष गेली आणि त्यानंतर लिहिणे ही कला अवगत झाली. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीचा विकास हजारो वर्ष जावी लागली. म्हणजे त्या काळातील प्रतीक असतील, चिन्ह असतील, वेगवेगळ्या नोंदी ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा. किंवा लिपी, लिखाण, विकास हे होण्यासाठी बरीच वर्ष, हजारो वर्ष ठिकाणी जावी लागली. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांची साल, भुजपत्रे यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला. आता आपल्याला लिहिण्यासाठी कोणकोणत्या साहित्याचा उपयोग केला असं जर विचारलं तर यामध्ये काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांची साल, भुजपत्रे यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला. अशा अनेक प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अंकुचीदार साधनाने कोरलेला असे. मजकूर म्हणजे माहिती, अंकुचीदार म्हणजे टोकदार जे साधन आहे लिहायचं, त्याने एखाद्या लेखावर कोरलेला असेल. त्यामध्ये अनुभव व ज्ञान जसजसं वाढत गेलं, त्याचा अनुभव आला त्यामुळं आपलं ज्ञान वाढत गेलं, तसे त्यांनी विविध पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवतालच्या घटना, दरबारी कामकाजांचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडावर किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवले आहेत. त्या काळामध्ये राजांनी जी काही एकमेकाला माहिती द्यायची, ती माहिती आज्ञा किंवा निवाडे, दानपत्रे दगडावर किंवा तांब्याच्या पत्रावर करून. कालांतरे वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. त्यामध्ये धार्मिक आणि सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवास वर्णने, शास्त्रीय विषयावरील लेखन या साहित्यातून त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याची इतिहासात लिखित साधने असे म्हणतात. त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला? भुजपत्र हे भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवलं जातं. भुर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतो. तर तुम्हाला विचारलं जाईल भुज वृक्ष कोठे आढळतात? तर काश्मीरमध्ये आढळतात. या ठिकाणी चित्र दाखवलेल्या चित्रामध्ये भुजवृक्ष दाखवलेला आहे आणि इकडं भुजपत्र दाखवलेलं आहे. ज्या भुजपत्रावरती लिहिलेलं दाखवलेलं आहे. करून पहा, तुमच्या परिसरातील गावातील वस्तू संग्रहालयाला भेट द्या. तेथे कोणत्या वस्तू आहे त्यावर निबंध लिहा. आता आपलं गाव असेल, परिसर असेल, त्या ठिकाणी एखादं वस्तू असतील, त्या वस्तूचा संग्रह करून ठेवलेला असेल, अशा ठिकाणी आपण जर भेट दिली तर कोणत्या वस्तू आहेत ही जर आपण पाहिलं तर आपण त्याच्यावर निबंध लिहू शकतो. उदाहरणार्थ त्यांनी सांगितले की बाबा जात्यावरच्या गाण्याचा संग्रह करा. पाठीमागच्या काळामध्ये जात्यावरती धान्य दळत असताना त्या ठिकाणी ओव्याच्या स्वरूपात गाणी गात असत. त्या गाण्यांचा संग्रह करा. विविध लोकगीते मिळवा. पोवाडा असतील, लावण्या असतील, त्यापैकी एक लोकगीत शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करा. त्यानंतर मौखिक साधने, ओव्या, लोकगीते, लोककथा
यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्यांचा कर्ता अज्ञात असतो. जे लिहून ठेवलेलं आहे तो ज्ञात नाही आणि पिढ्यानपिढ्या ते जपून ठेवलेलं असतं. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेलं साहित्य म्हणा. मौखिक परंपरेने जतन झालेलं हे साहित्य. अशा ओव्या, त्यामध्ये ओव्या, लोकगीते, लोककला आणि लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. आणि अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. त्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, ओवीमध्ये म्हटलेलं आहे, पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारीला पुंडलिक आला न्याया. लोकगीत, महानगरी उजनी लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजा वाजा, असा उजनी इक्राम राजा. उज्जैने म्हटलेलं आहे आणि इथं इक्राम राजा, विक्रमादित्य असं म्हटलेलं आहे. माहीत आहे का तुम्हाला, या ठिकाणी प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने आहेत. या साधनामध्ये भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. भौतिक साधनामध्ये वस्तू आणि वास्तू. वस्तूमध्ये गुहाचित्रे सांगितलेलं आहे, मातीची भांडी सांगितली आहे, मातीची शिल्प सांगितले आहे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्प, धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्रे. तर वास्तूमध्ये गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिरे, चर्च, मशिदी, स्तंभ. लिखित साधनामध्ये हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, महाभारत रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, जैन बौद्ध साहित्य, चिनी प्रवासांचे वर्णन, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ. मौखिक साधनामध्ये प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला तेव्हा त्याचा या मौखिक साधनामध्ये समावेश झाला. त्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. आता प्राचीन कालखंड भारताच्या इतिहासाचा इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती या ठिकाणी पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. त्याने सांगितले इसवी सनापूर्वी 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते तर ते मुखोद्गत करण्याचं तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केलं. कालांतराने वेदाचं लेखन झाले. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचं साधन आहे. तर यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण,
महाभारत ही महाकाव्य, तसेच जैन आणि बौद्ध ग्रंथ, त्यामध्ये नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशाची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो. पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनाच्या मदतीने आपल्याला प्राचीन इतिहास समजतो. आता यामध्ये इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. इतिहासाच्या साधनाचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे, तो विश्वासार्ह असेलच असे नाही. तो बरोबर आहे का हे पाहिलं पाहिजे. त्यातील मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करणं गरजेचं आहे. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष, अचूक माहिती ती एकमेकाशी पडताळून पाहाव्या लागतात आणि यावरूनच जे इतिहास लेखनात चिकित्सेला फार महत्त्व असते. काय कराल? तुम्हाला एक जुने नाणे सापडले, स्वतःजवळ ठेवाल, पालकांना द्याल का वस्तू संग्रहालयात जमा करा? म्हणजे विद्यार्थ्यांनी पाठाखाली दिलेला तो स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये काय करायचं आहे, सोडवायचा आहे.